हाय, कसे आहात? तर आज आहे शनिवार. सॉरी. आज आहे रविवार. तर मुलग्याला असते आज सुट्टी. तर आजचा आमचा बेत आहे पोह्याचा. त्याला काहीतरी घरात एक दिवस असतो तरी त्याच्या आवडीप्रमाणे नाश्ता करून द्यावं म्हटलं. आणि कायम मी प्रत्येक रविवारी त्यासाठी काहीतरी नाश्ता करतच असते. रोजची आपली भाजी चपाती असतेच ना म्हणून. तर माझ्या व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. मी प्रथम आता देवाला जाऊन येणार, देवदर्शन वगैरे करून येणार, मग पोहे करणार. तर असंच कंटिन्यू राहा माझ्या व्हिडिओवरती. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार, मुलग्याला असते आज सुट्टी. तर म्हटले आज पोह्याचा बेत करूया. तर ही आहे कोथिंबीर मी चिरून घेतली. मोठी पहिला तोडून त्याला धुवून स्वच्छ घेतले, मग आता चिरणार. तोपर्यंत कढई बारीक आचेवरती गरम करण्यासाठी ठेवले आहे. मग तर सुट्टीच्या दिवशी असं असतं आमचं की काय तर नाश्त्याला करायचं. तर रोजचं कसं सकाळी तो कामावर जाणार असतो, त्यावेळेला मी सगळा पूर्ण स्वयंपाक करूनच त्याला सकाळी चपाती भाजीच खायला देते. असं पोहे उपीट वगैरे असलं काय करत नाही. तर पोहे मी भिजवून ठेवले होते. तर पोहे आता मोकळे करून घेत आहे. घेतले आता त्याच्या मुलग्याला पोह्यामध्ये शेंगदाणे खूप आवडतात, म्हणून मी शेंगदाणे एकदम भाजलेलेच असतात. मग त्यातले थोडे शेंगदाणे घेऊन त्याचे टरफल काढून घेतले मी. तर तुमची सुट्टी कशी असते ते सांगा. माझं शिलाईचं शॉप आहे. माऊली दुकान आहे माझ्या दुकानाचं नाव. तर रोजचं तर असतेच दगदग. सुट्टीच्या दिवशी थोडं होतं. तर मुलांना मुलगा एक दिवस असतो तर नाश्त्याचं त्याच्या आवडीप्रमाणे करून देऊया. रोजचं तर भाजी चपाती ही असतेच आपली. मग वडा आणूया म्हटला. मग मी म्हटलं वडाच नुसता खाऊन काय करतोस, बटाटा वडा. तर मी पोहे पण थोडे करते म्हटले. आणि मग ते ठरलं. मग आता देवाकडून येताना पोहे बटाटे वडापाव घेऊन आले 2. तर मी तेल गरम करून घेतले, त्यात मोहरी जिरे टाकले, आपल्या पोह्यावरती हळदपूड टाकून घेतली. तेल तर कडलेलं आहे, मोहरी उडली आहे. त्यात पहिला प्रथम मी मिरच्याच टाकते, नंतर कढीपत्ता टाकली, मग कांदा टाकून घेतला. एकदम सप्पक पोहे आवडत नाहीत, जर असं थोडंसं त्यात तिखट असलं ना मिरचीचं तर छान लागतं. म्हणून मी प्रथम मिरचीच टाकते, कारण थोडं तिखट झालं की त्याची टेस्ट मस्तच येते. तर कांदा आपल्याला भाजून घेण्यासाठी खूप वेळ लागतो, आणि मोठं करून भाजला तर कांदा एवढा छान लागत नाही. तो एकीकडे कच्चा एकीकडं करपल्यासारखा होतो. तर मध्यम आचेवरती कांदा भाजून घ्यायचा. तोपर्यंत मी पोह्यावरती कोथिंबीर टाकून घेतली चिरलेली, लिंबूमधील बिया काढून घेतल्या. कांदा छान गोल्डन कलरचा रंग येऊस तोपर्यंत त्याला भाजून घेणार. तर आज आमच्याकडे आहे तुळशी विवाह. म्हटलं रोजची तर कामं असतातच, तुलसी विवाह पण आहे, सुट्टीच घेऊया, मुलगा पण असतो घरात. तर कांदा आपला भाजत आलेला आहे. आता त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घ्यायचे. वडापाव आणला, त्याबरोबरच एक पाव वडा पण एक आणला. तो खात होता पाववडा, त्यातील पहिला घास मला दिला खाकी म्हणून. मुलांचं प्रेम एक वेगळंच असतं. आपण त्यामध्ये आता कांदा भाजत आले, शेंगदाणे घातले, आता ते परतवून घेत आहोत. आता मस्त कांद्याला कलर आलेला आहे. तर त्यामध्ये आपण पोहे घालून घ्यायचे. त्यामध्ये मीठ घालून घेतले मी, आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं.
मी थोडी साखरही घालते पोह्यामध्ये, थोडी म्हणजे थोडी, खूप जास्त नाही, गोड आवडत नाही. थोडीशी साखर घातली की त्याची चव वेगळीच येते. परंतु आपले विकतचे पोहे असतात ना, ते जास्तच गोड असतात. मी त्यामध्येच लिंबू पिळून घेतला, कारण हा लिंबू सगळीकडे म्हणजे लागतो. नंतर आपण खायला बसले ते लिंबूमुळे आपला हात ओला होतो, त्याच्यामुळं नको वाटतं ते. त्याच्यामुळे मी लिंबू पोह्यामध्येच घालते आणि परतून घेते. मी पाण्याचे शितोडे का दिले, तर आपला पोहे जास्त जरा थोडा वेळ भिजवलेले असले ना, तर ते निबर होतात. ते पचण्यासाठी आपल्याला त्रास होतो. हे आम्ही ओवा घालत आहे. ओवा घातल्यामुळे पचन व्यवस्थित होतं. पोह्यामुळे पित्त होण्याची आपल्याला जास्त चान्सेस असतात. म्हणून मी कायमच माझं पोह्यामध्ये आम्ही ओवा हा घालतोच. तर मी हे असं परतवून घेत आहे मस्तपैकी. ते लिंबू आपलं ओवा सगळीकडं व्यवस्थित लागण्यासाठी पाण्याचा शितोडा आणि थोडा जास्त लावून घेतला. पोहे कधीही तुम्हीही कधीही निबर असे खाऊ नका पोहे. पचनाला खूप प्रॉब्लेम येतात. तर माझं पोहे तयार झाले आहेत. आता डिशमध्ये वाढून घेणार आणि मी आणि मुलगा खाणार. तर अशी माझी असतं. रविवारचं हे आमचं असतं तसं. त्याला बाहेरचं आम्ही जाऊन असं कधी खायचं जरासं, आणि बाहेरचं खाणं म्हणजे पचण्याला पण ते खूप त्रास होतो आपल्या. मग हा आपला बटाटा वडा आणि हे पोहे. तर माझी ही रेसिपी कशी वाटली? झटपट मस्त